ला क्लिअर करेल. पॉवर हिट षटकार. ओव्हर पिच भेटला आणि बरोबर लॉंगॉनचा बाहेर. 6 धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या ती 14. 14 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. मिड ऑन आत आहे पुन्हा तेच फील्ड पोझिशन मात्र लाईन अँड लेंथ. एज आहे मागे विकेट किपरने कॅच पकडली आहे. पहिला धक्का दिला आता बॅटिंग करणाऱ्या G2 11 जर्नुमान नेरेला. G2 11 जर्नुमान नेरेची बाद व्हावं लागले ते प्रवीण सोरगेला. धावा धाव फलकावरती 14 ला पहिली विकेट. मून सध्या तरी स्क्रीन वरती. थँक्स टू कॅमेरामॅन, थँक्स टू एक्विरा इव्हेंट. ऑनलाईन आताही बरेचसे प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. मध्यरात्री जरी आपण बघितले तर 1:15 वाजले असले तरी आताही प्रेक्षकांची उपस्थिती आहे या स्पर्धेमध्ये ऑनलाईन. तर तमाम लाट क्रीडा रसिकांचं पुन्हा आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि इथेही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. 4 वाजेपर्यंत प्रेक्षकांची उपस्थिती असते जरी उशिराने मॅचची सुरुवात झाली असली. खेचून मारायचा होता एज घेऊन बॉल मागे तर गेला होता मात्र तिकडे विकेट किपरने स्टॉप केला आणि अशा पद्धतीनं P1चा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 14 धावा 1 विकेटचं नुकसान. G2 11 जर्नुमान नेरे. आठ संघ आजही आपण जरूर बघितले. आजच्या रणजीमध्ये युवा स्पोर्ट्स नांदगावने बाजी मारली आहे 3rd राऊंडमध्ये. पाहूयात या मॅचमधून कोणता संघ विजय होईल. त्यांच्यासोबत 2 हात करेल. आजच ती मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. 3rd राऊंडची देखील. आदित्य मस्कर आणि सचिन मोरे सध्याच्या घडीला मैदानाचा आत आहेत. मागच्या मॅचमध्ये 50ला चांगली मॅच. खरं तर त्यांनी बॉलिंग देखील चांगली केली आणि या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये बऱ्याच वेळेला असे आपण पाहतो की टॉस जिंकून बॅटिंग घेतली जाते. पण या मॅचमध्ये टॉस लागला होता तो R11 सुनील स्पोर्ट चिंचपाड्याच्या बाजूने. मात्र त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. विकेट किपर जरूर आपण बघितलं तर तिकडे फिल्डिंग सेट करत आहेत. बिहाइंड द विकेट हाताची घडी घालून जमणार नाही तुम्हाला. धावावं लागेल. शरीराच्या क्रिया कराव्या लागतील तेव्हाच बॉडी गरम होईल. ही मॅच तितकीच महत्त्वपूर्ण आहे. सेकंड ओव्हर उडवला तर खरा. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. नो चान्स. वरतून त्याचा बॉल लॉंग ऑफला क्लिअर करेल. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा थोडासा पॉज घेतला आणि देन डिस्पॅच केलंय. थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. काल तितकीच थंडी आपल्याला पाहायला मिळाली पण मागुरू आता म्हणतात की कालची थंडी आज काहीच नाही आहे. त्यांच्या समालोचन कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा केल्या कित्येक वर्षांमध्ये पण जी काल थंडी होती ती आजपर्यंत जरूर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनुभवली नाही. आताही थोडंसं आपण पाहतोय की थंडी वाढत चाललेली आहे आणि तिचं प्रमाण वाढत असताना मैदानाच्या आत मात्र धावा बनत आहेत. दुसऱ्या बाजूने षटकारासोबत G2 11 जर्नुमान नेरे संघ पोहोचला 20 वरती. सेकंड ओव्हर फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आहेत. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. सॉफ्ट हँडने खेळला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होता मात्र येते ती 1 धाव आणि एका धावेने धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. 21 धावा धावा फलकावरती. सतीशला आपण या षटकामध्ये पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे इथे जर आपण बघितलं तर बऱ्याचशा फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. जशी स्ट्राईक रोटेट होत आहे. 21 धावा आहेत. डाव पहिला सुरू आहे. 6वा सामना.
टीव्ही अंपायर अनिल टेंबे सर मॅम फ्रॉम वलभ. आताची घडी आहे सध्या तरी, कारण थंडी जी वाढली आहे. हो, समोर लॉफ्ट करायचं होतं बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल जर वेगाने बॉल आपल्याला पाहायला मिळाला. येस, फुल लाईन बॉल होता, लॉफ्ट करायचं होतं पण नाहीच जमलं. इथे आता बॅटरला डॉट आलाय सतीश कडून. पुढचा बॉल सचिन मोरेसाठी. खेचून मारायचं होतं, अपील आहे. गोलंदाज स्वतः अपील करत होते, मात्र इथे अंपायरने कोणत्या त्याच्यामध्ये रस दाखवला नाही. डॉट बॉल आहे. षटकानंतर कमबॅक केला आहे ओव्हरमध्ये. फर्स्ट पॉवर प्लेचा आपण विचार केला 14 होत्या, त्यांनी ते षटकाराला सिंगल 2 डॉट बॉल आले सचिन मोरेच्या अगेन्स्ट. या परिस्थितीमध्ये 40-45ला देखील तुम्ही मॅच बनवू शकता सेकंड इनिंगमध्ये तुमच्या गोलंदाजीच्या जोरावरती. पण त्या अगोदर तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना किमान पर ओव्हर 10 धावाच लागतील. पुन्हा तेच घडलंय, पडलाय बॉल, लॉफ्ट करायचा होता, सलगचा आपण पाहतोय तर तिसरा डॉट आलाय. आणि इकडे सचिन मोरेच्या आपण इंडिव्हिज्युअल इनिंगचा विचार केला तर खातं अजूनही उघडलं नाही आणि 4 डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट टाकलेत. 3 सतीशने टाकले, संकेतने 1 टाकला होता. खातं अजूनही उघडू शकला नाही. इम्पॉर्टंट मॅच आहे. सचिन मोरे अडखळला पूर्णपणे. तो इथे तेच घडलं, वेग प्रचंड आहे, अपील मात्र इथे आता वेस्ट साठी टीव्ही अंपायरची मदत. ॲक्शन रिप्लेमध्ये मेगा स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हा फुल टॉस जरूर आहे, पण तो कुठून गेलेला आहे हे मात्र सध्या तरी आपल्याला सांगतील. डिपिंग फुल टॉस आहे, फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायरचा डिसिजन आलाय. चला, वेळ जास्त घेऊ नका. 2 षटकांचा खेळ अशा पद्धतीने संपलाय. धावा फलकावरती 21. काय कमबॅक राहिलाय. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन पुढचे 4 डॉट टाकले आणि 4ही फुल लेन बॉल होते. सुपर. सचिन मोरे 5 बॉल थांबावं लागलंय, खातं उघडलं नाही अजूनही. 7 वरती आदित्य खेळतोय, त्याच्याकडे आता स्ट्राईक असेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 6 बॉलमध्ये 14 होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक झालंय. सुलभ केणी पहिल्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग सुलभने केली होती आणि इथे देखील पाहतोय आपण तर पहिलाच धाव आहे. प्रेशर तितकंसं नाही, पण दुसऱ्या बाजूने प्रेशर जरूर असेल बॅटर्सवरती. बर्डन आहे धावांचं बनवण्याचं. 2 ओव्हर्समध्ये 21 बनवल्यात फक्त. लास्ट ओव्हर इकॉनॉमिकल राहिली. 7 धावांचं षटक आपण बघितलं आणि सुलभ आला 3rd ओव्हरमध्ये. लेफ्टी आदित्य मस्कर स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला पूल केलाय, शरीरावरती येणाऱ्या बॉलला फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. आदित्यचा बॅटमधून षटकार. बॉल जो येत आहे सीमारेषेच्या बाहेरून. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो फिल्डिंग करणारी टीम बॉलला शाईन करण्यासाठी, स्विंग करण्यासाठी घासत असते. पण सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट पाहता, रजनी क्रिकेटमध्ये खास करून जो बॉल ओला होतो त्याला बॅटिंग करणारी टीम घासते, पुसते पूर्णपणे. जे काही दबबिंदू त्यावरती लागलेले असतात बॉलला, जेणेकरून वेगाने ट्रॅव्हल व्हावा, फ्लाय व्हावा. त्यासाठी षटकार मागचा बॅटवरती मिडल झाला. ऑन द टॉस मिड विकेटला क्लिअर करणारा. 6 धावसंख्या 27 वरती आहे. ऑप्शनचा बाय स्लाइस करायचं होता, पण इथे आता बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. वेग प्रचंड आहे. थोडासा लेट झाला की काय बॅटर. ट्रिगर मुवमेंट चांगली आहे, पण येस लेटच झाला होता थोडा. बॅटचा फ्लो येईल त्या अगोदर बॉल मात्र ज्या वेगाने निघून गेला आणि सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 27 वरती थांबला आहे. सेकंड डॉट आलाय वन्स अगेन. आदित्य
लॉफ्ट तर केलाय त्याने. बॉल सध्या चाललाय तो वाईडिश लॉंग ऑन कडे. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि ऑन ग्राउंड अंपायरने सिग्नल दिला नो बॉल. ओव्हर स्टेप, ओव्हर स्टेप. आणि 12व्या खेळाडूची कशी नजर आहे पा. पाय पडल्याबरोबर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणाला हा नो बॉल आहे. हेच काम असतं 12व्या खेळाडूचं. त्याला नावही सांगायची असतात, लक्ष ठेवायचं असतं. मग मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेरही टेलिकास्ट. वाह, क्वालिटी टेलिकास्ट आहे. आयक्विर इव्हेंट्स प्रत्येक छोट्या गोष्टीकडे कॅमेऱ्याची लेन्स आणि त्या लेन्सने टिपल्या जातात ते क्षण ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू. नो बॉल आहे. फ्रीट सचिन मोरे. चान्स आहे आता सचिनला खातं उघडण्याची. इथे बॉल पडलाय, वळतोय, गेलाय विकेट कीपरकडे. 6वा डॉट बॉल. आता काय चाललंय. मोरे स्वतःशी बोलतोय पण समजत नाही, कळतंय पण वळत नाही. बॉल मात्र जबरदस्त वळतोय, तो विकेट कीपरकडे जातोय. 29 वरती धावसंख्या थांबली आहे. सचिन ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल. यावेळेला सिग्नलला वाईट. बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे. समोर असलेल्या पार्टनर सोबतही स्वतःशी बोलावं लागेल. काय चुकलंय, काय घडलंय ते सोडा, काय घडवायचंय त्यासाठी लढा. हाच विचार आता सचिन मोरेलाही करावे लागेल. 9 बॉलचा खेळ बाकी. 30 बनलेल्या आहेत पहिल्या 15 बॉलमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे, डाव आहे. आणि 30 आतापर्यंत ॲव्हरेज स्कोर तर बनलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर देखील 48 दाखवतो आपल्याला. ऑफस्टम्पचा बाहेर खेचून तर जरूर हा फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरला मोरेने पहिला मारलाय. चौकार. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर खेळला. आता जसा बॉल आला तसं त्याने उत्तर दिलं, काही बघितलं नाही. आणि जो मागचा पाय होता हिप्सच्या जोरावरती हा फटका आपण बघितला. प्रेक्षक पात्र आपण जर बघितले तर आता बॉलरला गाईड करायला लागलेले आहेत. हे सुजान प्रेक्षक आहेत. आपला गाव खेळतो, आपला संघ खेळतो, आपल्या संघाने काय चुका करायला नको. आणि त्यासाठी ही चर्चा फक्त आता कॅप्टन सोबत नाही तर प्रेक्षक देखील बाहेरून करतायत. फिल्डरला चान्स नव्हती, ज्या वेगाने एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 34. बॉलची चाच पडताळणी केली जाते बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. दोन्ही बॅटर त्या ठिकाणी आहेत आणि त्यासोबत विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले. 5 बॉल 14 आदित्य, 5 बॉल 14 प्रवीण सोरगे, त्याची विकेट आली आहे. तर 7 बॉल 4 सचिन मोरे. इकडून आकडे बदलण्याची ताकद सचिन मोरेमध्ये जरूर आहे, नो डाऊट. मागच्या काही हंगामांमध्ये ज्याने खेळ केलेला आहे तो सर्वांनाच माहीत आहे. पाहूयात. चौकार पहिला आलाय. दुसरा षटकार डाऊन दी ग्राउंड उडवलाय बॉलला. लुक त्यात ताराप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड. साधावा. मागच्या चौकाराने आत्मविश्वास दिला आणि त्याच आत्मविश्वासाने बॉलला डाऊन दी ग्राउंड थांबला जागेवरती. बॉलला येऊ दिला आणि देन बॉटमॅनची ताकद देखील होती फटक्यामध्ये आणि नजाकत देखील होती. देन सत्यवान काकडे सरांचे ॲक्शन. 6 धावा 40 कंप्लीट. 40 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल. सुलभ केणी थोडासा मागडा. 19 धावा आतापर्यंत. टॉप एज चान्सेस जरूर आहे, मात्र डीपमध्ये फिल्डर फार लांब पडला. वॅकंट एरियामध्ये बॉल. 2 धावा सहजित आदित्य आणि सचिन दोघांनी कंप्लीट केल्यात. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. जीतू 11 जयनुमान नेरेचा धावफलक 1 गडी बाद 42 42. तीन षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती. हेल्दी रन रेट जरी मी अगोदरच म्हणालो सचिन मोरेकडे ते ताकद आहे आणि ते त्याने दाखवलं. अगोदर 6 बॉल डॉट गेले. 7व्या बॉलवरती चौकार आला. देन त्याच्या बॅटमधून 8व्या बॉलवरती षटकार आला आणि देन 2 धावा देखील आलेल्या आहेत. आत्मविश्वास त्यालाही मिळाला आणि पॅव्हलियन हेच म्हणत होतं पहिला जेव्हा चौकार आला तू करशील, तू करत राहा. आणि त्या आवाजाने पुढच्या 2 बॉलवरती देखील त्याने 8 धावा जमवल्या. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 56 दाखवते, पण त्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतील. तर आता इथे
कमीत कमी धावा गेल्या पाहिजेत हा प्रयत्न असेल स्लॉग ओव्हरमध्ये आलेल्या ध्रुव पाटीलचा. लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती तो पाहायला मिळतोय. ऑन साईडला लेफ्टीसाठी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर एक फिल्डर डीपमध्ये काऊ कॉर्नर आहे, डीपमध्ये लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला आत ठेवलंय. पॉईंटचा आपण थर्ड मॅन आणि फाईन लेगला देखील फिल्डर पाहतोय. पहिला बॉल स्लॉग ओव्हरचा ध्रुव पाटील. ऑन साईडला बॉल चालला मिड ऑनला, फिल्डर डीपमधून डबलला चान्स नाही घेतली. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि सिंगलवरती थांबलेच दोन्ही बॅटर. स्कोर वॉज ऑन 43. 43 धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट मॅचमध्ये देखील आपण 54 बघितलं होता, 55 डिफेंड त्यांनी केल्या होत्या आणि इथे देखील जो स्कोर सध्या चालला आहे आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर देखील 55 दाखवत आहे. मोरेने कमबॅक केलाय. थर्ड ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलवरती त्याच्या बॅटमधून आपल्याला 12 धावा पाहायला मिळाल्यात. शेवट तसाच पाहिजे त्यालाही, जनुमान नेरेलाही. बॅट स्विंग प्लॅन मिस पडलाय. बॉल वळतोय गेल्या विकेट किपरकडे आणि इथे आता DRS बॅटिंग टीमने व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करूयात आपण. टीव्ही अंपायर सध्या कंट्रोल रूममध्ये देखील आहेत. हा एकवेळ इव्हेंट मात्र प्रेक्षकांनी काही ठेवत नाही. दूध का दूध पाणी का पाणी सगळं काही क्लिअर तुम्हाला तिकडून मेगा स्क्रीनवरती देखील दिसेल. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. 43 डॉट आलाय. खेचून मारायचा होता बाउन्सर. इथे आता आला व्हाईट बॉल. व्हाईटने धावा संख्या पुढे जाईल. 44. 44 धावा फलकावरती 4 बॉल बाकी आहेत. ध्रुव पाटील ऑफ स्टंपचा बाहेर थ्रू दी लाईन खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरमध्ये पण नाही जमलं. बॉल जास्त बाहेर आहे. वाईड आलाय. वाईडने धावसंख्या पोहोचले पुढे 45. रेंजमध्ये द्यायचा नाही, लांब ठेवायचे बॉलला. ही रणनीती तर सध्या तरी बॉलरने क्लिअर दाखवलेली आहे, बट मात्र ते दोन्ही फार बाहेर. फुल लेंथ होता की इकडे पाहूयात आपण बॉलची लाईन. पुन्हा अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल आणि आता फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईटसाठी ऑनग्राउंड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात बॉल एक्झॅक्ट कुठे पिच झालेला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल. येस, लगेचच आपल्या सर्वांना पुन्हा एकदा ते फुटेज पाहायला मिळालं मेगा स्क्रीनवरती. वन्स अगेन वाईड. तिसरा वाईड आला सलग आणि धावा 46. ऑन साईडला बॉल चाललाय डीपमध्ये. पहिली धाव तर फार वेगाने. डबलला प्रयत्न केलाय पण शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा मागे आलेत आदित्य. रनआउटची विकेट कदाचित जर सुरुवातीला ट्राय केलं असतं तर 2 धावा बनल्या असं आदित्य सांगतात त्यांना. सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 47 बॉल आणि बाकी आहेत 3. 47 सर बनलेल्या 50 पेक्षा पुढे जाऊ शकतात. चान्स आहे. 3 बॉल आणि बाकी आहेत. सुदर्शन पाटील मॅन्स्ट्रोम तारा ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. महागुरूंना आपण बघितले या स्पर्धेला लीड करत असताना. दीपक पाटील सर, प्रवीण गायकर सर या दोन्ही दिग्गज समालोचकांचा आवाज पहिल्या रजनीपासून आपण ऐकतोय. कट करायचा होता ऑफ स्टंपचा बाहेरचा बाउन्सर मात्र विकेट किपरकडे. डॉट वाईट टाकलेत पण बाउंड्री आली नाही आतापर्यंत. लाईन ऑफ अटॅक लेफ्टीसाठी ऑफ स्टंपचा बाहेर, राईटीसाठी ऑफ स्टंपचा बाहेर. होदा टाकला. यॉर्कर देखील परफेक्ट. इथे धाव नाही. दुसरा डॉट. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 5 धावा खर्च केल्या त्यामध्ये 3 वाईटचा खर्च केलेल्या. 3 डॉट 2 सिंगल. मागचा बाउन्सर यावेळेला यॉर्कर. दोन्ही जबरदस्त बॉल. शेवटचा बॉल आहे. कट केल्या वेळेला चांगला फटका परकाठा आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून
4 धावांकरता शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार 50 अप 51 धावा धावफलकावरती G211 जर्नमान नेरेने लगावलेल्या आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा समोर. टार्गेट 52. विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 6वी रजनी आणि 6वा सामना आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडाच्या अगेन्स्ट G211 जर्नमान नेरेमध्ये 51 बनवल्यात नेरेने 52 बनवायचा चिंचपाडाला. ओपनिंग पेअर आले रोशन पाटील. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त अटॅक ज्याने केला होता सुरुवातीलाच. तर नितेश त्याच्या सोबतीला ऑफ स्ट्राईक आहेत ते सध्या तरी. व्हाईटच्या लाईन सध्या क्लिअर करतात आमचा अंपायर. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊयात विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. सचिन पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय बॉल सध्या इनफिल्डला भेदून चाललाय मोठी गॅप आणि त्या गॅप मधून स्क्वेअर लेगला क्लिअर करेल पहिला चौकार. ऑन साइडला फास्ट स्ट्रॉंग आहेत रोशन. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी या झोनला टार्गेट करत असताना जास्तीत जास्त धावा कुठल्या होत्या 52 बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती सुरुवात इरादे स्पष्ट केलेत आणि हा त्याचा नॅचरल गेम आहे. रोशन पाटील बाळा उलटी टोपी म्हणजे बाळा रोशन पाटील
स्टायलिश प्लेअर आहेत. ओ बॅकफुटला दामला होता, कट करायचं होतं, बट इथे आता बॉल गेला विकेट किपरकडे आणि विकेट किपरचं कौतुक करेन. परेश मस्कर क्लोज कीपिंग करतात. कडाक्याची थंडी आहे, वेगवान बॉलर समोर आहे आणि काय बॉल पकडलाय त्यांनी. राऊंड विकेट कनेक्शन नाही इथे जमलं. शॉर्ट स्क्वेअरला गेलं, बॉल चाललेला आहे. एक धाव तर सहजरित्या मिळणार आहे सिंगलने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 52ला चेस करायचं. आपल्याला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न रोशनने जरूर केला. 3 बॉलमध्ये 5 आल्यात. पहिल्या चौकार येऊन आणि आता नितेश केणी मात्र येत आहेत स्ट्रायकिंग एंडला. ही जी जोडी होती पहिल्या मॅचमध्ये हिट होती, कारण सुरुवात केली होती रोशनने आणि रोशनच्या विकेट नंतर नितेशने मॅचला फिनिश केलं होतं. अक्रॉस द बॅट लॉफ्ट करायचा होता. राऊंड विकेटने सचिन मोरे पडलाय बॉल, वळतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल आता टोचणार असेल, कारण 52ला चेस करत असताना सुरुवात झाली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 5. मोरे स्टेप आउट झालेत. एज आहे फ्लॅशली मधून बॉल शॉर्ट थर्ड कडे डायरेक्ट हिटला चान्स. प्राइज विकेट आली असती. बाळ धावत होते, धोक्यात होती विकेट. ऍक्शन रिप्ले साईड अँगलने पाहूयात, खास करून जेव्हा जो थ्रो केलेला आहे बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. या फ्रेम मध्ये येत होता, पण डायरेक्ट हिटला कदाचित काम तमामच होतं. शेवटचा एक बॉल आता बाकी. 6 धावा फलकावरती. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन पुढच्या 4 बॉलवरती फक्त 2 चेंजेस केल्यात. एक्स्ट्रा कॉर्नरला मागे ठेवले. मिड ऑन मिड ऑफ आत उडवलाय खरा बॉलला. मिस टायमिंग. मिड विकेट. डाऊन दी बॉल. वेल जज बट कॅच ड्रॉप. वेल जज बट कॅच ड्रॉप. नारा स्वतःवरती देखील येतो आणि जीवनदान मिळते रोशन पाटील बाळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा. नाबाद. आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा. ऍक्शन रिप्ले. हा बॉल आकाशातून खाली येत होता ऑस्ट्रेलियन स्टाईलने, बरोबर त्यांचा हातात पडला देखील. फर्स्ट अटेम्प्टमध्ये थोडासा खाली बाउंड्रीमध्ये व्यवस्थित आला नाही. फिंगर्समध्ये जर आला असता तर तो थांबला असता तळहातावरती आणि त्यामुळे तो व्यवस्थित पकडता आला नाही त्या फिल्डरला. विदिन 20 मिनिट्सच तुम्हाला 4 षटकं टाकायचे. ते पुन्हा एकदा सूचना करेन. पहिल्या षटकाचा खेळ संपला बरोबर 5 मिनिटांमध्ये तुम्ही पहिलं षटक टाकले. 15 मिनिटांमध्ये ही मॅच तुम्हाला कंप्लीट करायची आहे. रोशनला बाळाला जीवनदान मिळते. मॅच विनर बॅटर आहे. ओपन करत असताना मॅचला फिनिश कशी करायची फार त्याला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि मॅच कशा पद्धतीने घेऊन जातोय या जीवनदानानंतर हे देखील पाहणं योग्य असेल. षटक संपन्न पहिलं. 7 धावा फलकावरती लागल्यात. ॲज अ कम्पेअर आपण पहिल्या डावाकडे गेलो तर तिकडे पॉवर प्लेमध्ये 14 धावा होत्या, डबल होत्या यापेक्षा. त्यानंतर कमबॅक झालं होतं बॉलरकडून सतीश मिसाळकडून. 14 एक विकेट होती, पण इकडे फक्त हाफ आहेत. 7च धावा. विकेट नाही ही जमेची बाब. विकेट आली असती जर शेवटच्या बॉलवरती कॅच पकडली असती. आदित्य मस्कर आलेत. बॅटिंग चांगले केले आदित्यने. बॉलिंग मार्कवरती आला. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये धावा पाहिजेत 45. समोर ड्राईव्ह केला बॉल वाईडिश लॉंग ऑन कडे. फिल्डर लॉंग ऑनचं आलेत. पहिली धाव तर वेगाने. थोडासा वेळ घेतला त्यांनी थ्रो करत असताना. धावा 2 मिळतील. अलॉंग दी कार्पेट बॉल गेला होता. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालले 9 या आकड्यावरती. जेव्हा जेव्हा सिंगल डबल ट्रिपल धावली जाते बऱ्याच वेळेला शूजचा लेस खोलल्या जातात, पुन्हा बांधल्या जातात. त्या कशासाठी प्रत्येकाला ठाऊक आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यामध्ये तुम्ही माहीर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मोठ्या मॅचेसमध्ये खेळता, मोठी इनिंग तुम्हाला खेळायचे, या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या देखील तुम्हाला तुमच्या इनिंगमध्ये स्वतःमध्ये आत्मसात करायच्या असतात. एज होती. फ्लाय स्लिपने डाईव्ह लगावले, बॉलला स्टॉप केलं. गुड फिल्डिंग. माहिती त्याला एक धाव महत्त्वपूर्ण. रोशनला ऑलरेडी आपण जीवनदान दिलंय. त्याचा बॅटमधून जितक्या धावा येतील त्या टोचणाऱ्या असतील. थांबवल्या आता बॉलला. धाव आली नाही. डॉट बॉल. खोला टाकला होता खालची कडा. रुबी कट. सूरज पाटील ऍक्शन मध्ये फ्लाय स्लीपला. ओलात पुन्हा आलाय. चान्स नाही. वा मस्कर. सुपर. दोन्ही यॉर्कर आर्क मध्येच दिले नाही. सरावासाठी तितकासा वेळ मिळत नाही. मात्र सराव जरी नसला तरी मैदानाच्या आतमध्ये त्याचा क्लास आपण पाहतोय. विथ द बॅट
पहिल्या डावामध्ये बघितलाय विथ द बॉल मागचे 2. चौथा बॉल रोशन पाटील रडारमध्ये आलाय, थोडासा मागे पडला आणि थेट आता पडेल मिड विकेटचा बाहेर. षटकार. स्वरा केणी यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. यॉर्कर 2 बरोबर पडले आणि यावेळेचा मात्र ओव्हर पिच पडला, तो थेट पडला मिड विकेटच्या बाहेर. हे द्वंद्व रंगतंय. पहिल्या षटकामध्ये हेच घडलं, पहिला चौकारला, त्यानंतर बॉलरने कमबॅक केलंय. इकडे सुरुवातीला बॉलरने थांबून ठेवलंय, चौथ्या बॉलवरती षटकार आलाय. धावा 15 वरती, बॉल आणि बाकी आहे त्या मॅच मधले 14. 37 धावांची अजूनही गरज. बॅलन्स मॅच सध्या तरी. बाने पिक केला मिड विकेटला, फिल्डर या वेळेला चुकी नाही, टिपलाय त्याने झेल. बाळची विकेट. 15 वरती पहिला धक्का. आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला. काल सगळे समालोचक देखील ड्रॅगन झाले होते. ड्रॅगन आग काढतो तोंडातून, इकडे वाफा निघत होत्या काल. पहिली विकेट आली आहे. 15 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल बाकी आहेत अजूनही. या मॅचचा आपण विचार केला तर 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. तितकासा इम्पॅक्ट पडला नाही रोशनच्या इनिंगचा जो मागच्या मॅचमध्ये पडला होता. स्टार्ट चौकार जरूर आला पहिल्या बॉलवरती, देन तिकडे सचिनने कमबॅक केला आणि देन आता आदित्य षटकारासोबत विकेट काढतोय रोशनची. 15ला पहिली विकेट पडली आहे. नवीन बॅटर मैदानात साथ आले सतीश मिसाळ. 13 बॉल 37 धावांची अजून या मॅच मध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला. मॅच फसलेली आहे. इथून जर आक्रमण झालं, काउंटर केलं त्यांनी तर मॅच मध्ये येऊ शकतात. पण जी गोलंदाजी केली आदित्य मस्करने. स्वरा केणी यांच्याकडून 5,000 3 षटकारांसाठी. फक्त नितेश केणी यांच्यासाठी असतील. ही महत्वपूर्ण सूचना. शेवटचा डॉट. 2 षटकाचा खेळ संपला. 15ला 1 बॉल बाकी आहेत. 12 धावा पाहिजेत सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला. 37. चांगली बॅटिंग केली आदित्य मस्करने. 9 बॉल 19 धावा नाबाद बनवल्या. सचिन मोरे 11 बॉल 13 धावा. 5 बॉल 14. प्रवीण सोरगेच्या सुरुवातीने खास करून तो इम्पॅक्ट पडला डावामध्ये आणि गोलंदाजी आदित्य मस्करची सुपर. सचिनने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. दोघांनी विथ द बॅट परफॉर्म केलं, विथ द बॉल परफॉर्म केलंय, इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे आणि या ऑलराऊंडर्सने दाखवून दिलंय की मॅच आता फार लांब होत चालले खऱ्या अर्थानं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडासाठी. हे जे षटक आहे 12 बॉल 37 धावांची गरज आहे. इथे जर धावा आल्या नाही तर 20 पेक्षा जास्त धावा लास्ट ओव्हरमध्ये थोड्याशा कठीण असतील. त्यामुळे याच षटकामध्ये तुम्हाला धावा जास्तीत जास्त मारून लास्ट ओव्हरमध्ये जितक्या कमी तितकी हमी विजयाची. 12-37चा सामना आहे. मैदानाचा हात आपल्याला पाहायला मिळतोय तो सतीश मिसाळ आणि त्याचबरोबरीने नितेश केणी सिनियर प्लेयर आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांनी फिनिश चांगल्या पद्धतीने केलं होतं. पाहूयात हा सामना फसला आहे. रोशनची विकेट पडली आहे. ते बर्डन जबाबदारी खास करून नितेश केणीवरतीच आहे. स्वरा केणी यांच्याकडून 5,000 3 षटकारांसाठी आणि तशी कामगिरी सध्याच्या घडीला पाहिजे. फील्ड पोझिशन तुम्ही देखील बघताय. ओ वेगवान होता बॉल. राऊंड द विकेटने आले विथ द अँगल. लाईन मिस बॅटरने केली आहे आणि बॉल निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातात. ओव्हर द विकेट आले. येस इन स्विंगर होता, ऑफ कटर होता, शफल झाले होते. बॉल थोडासा लांब जात असताना लाईन पासून मिस झाले बॅटर. 11 बॉल 37. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक बॉल टोचेल आता डॉट बॉल. फुल लेंथ इथे पिक करता आलेला आहे लाईन. डॉट बॉल. नाराज आहे बॅटर. अक्रॉस द बॅट. डाबा पाय फार स्क्वेअर निघालाय. समोरचा बॉल होता तिकडे अक्रॉस द बॅट बा. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन. फुल लेंथ बॉल होता ज्या वेगाने आलाय. ती लाईन, तो वेग, स्पीड समजला नाही. सुरुवातीचे 2 डॉट बॉल. 10 बॉल 37चा सामना.
हो इथे पायावरती अपील आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. समोर गबसलेत. विकेट येते. फलंदाज नितेश केणीबाद. काही गोष्टीचा मोठा पडतो. ग्लान्स करायचा होता बॉलला. डाऊन द लेग. व्हाईट बॉल. व्हाईटने मात्र धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे 16 बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. 9 बॉल 6 षटकार. हे देखील इक्वेशन सध्याच्या घडीला बॅटर्सच्या मनामध्ये सुरू असेल, कारण 9 बॉलमध्ये 36 बनवायचे असताना तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्येच डील करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. फुल लाईन त्या ऑन साईडला वळवला तर खरा बॉलला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिली धाव पूर्ण केली. डबलला चान्स घेणार नाही. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो चांगला आलाय. एकच धाव. सिंगल डबलने या मॅचमध्ये तुम्ही इम्पॅक्ट टाकू शकत नाही. रोशनच्या विकेटने पूर्णपणे मॅच थांबवून ठेवली बॉलिंग युनिटने. अगोदर मोरे, देन आपण बघितलं गोलंदाज आदित्यला, देन आपण बघितलं सुशांतला. इथेही आपण पाहतोय ओ जबरदस्त लाईन. आणि देन इथे आपण पहा बॉटमॅनने बॉलला वळवलेला आहे. अनऑर्थोडॉक्सचा फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. ग्लान्स तर त्यांनी केलं, पण इथे बॉल हा टोला लागलाय. चौकारासोबत धावसंख्या 21 वरती पोहोचली. बनवायच्यात अजूनही 31. 7 बॉल 31. वन्स अगेन तोच प्रयत्न आणि इथे देखील बॉल लेग स्टंपच्या बाहेरून. वाईडने धावसंख्या 22 वरती पोहोचली. 7 बॉलमध्ये बनवायचा 30 धावा. एक षटकार मॅच ऑन करेल का? हे मॅच शेवटपर्यंत जाईल का? बरेचसे प्रश्न आहेत, पण त्यासाठी उत्तर देत असताना बॅटरला खास करून चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. युवा स्पोर्ट्स नांदगावचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. अराउंड द लेग बोल्ड आणि इथे बॅटर आता सतीश होत आहेत बाद. 22ला 3. शेवटचे 6 बॉल. गरज आहे 30 धावांची. फिल्डिंग सेट करण्यास सांगा लगेच, कारण यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची अजूनही. युवा स्पोर्ट्स नांदगाव तयार आहेत. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहणार आहोत. यानंतर उपउपांत्य फेरी. अधीर आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे, स्वर्गीय आत्मारामजी चंद्र काथारा, माजी सरपंच नेवाळी, स्वर्गीय काळूराम माधू पाटील खारगर, स्वर्गीय दिनकर देव भोईर, स्वर्गीय दर्शना संतोष भोईर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 हे पर्व आपण एन्जॉय करत आहोत. राजदादा भोईर यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करायला हवं. इतक्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आपण सर्वजण मागच्या 6 रणजींमध्ये आणि पुढच्या 2 रणजींमध्ये देखील एन्जॉय करणार आहोत. आणि युवा पिढी संदेशदादा जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये येते, लोकशाहीसाठी फार मोठी सकारात्मक ही गोष्ट आहे. कारण जी ऊर्जा असते युवांकडे आणि काहीतरी घडवण्याची ताकद जी असते, फ्लेक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय पनवेल महानगरपालिका येत्या निवडणुकीमध्ये. जरूर या चेहऱ्याकडे आपण लक्ष द्या. सदैव जनतेमध्ये राहणारा, जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, जनतेच्या प्रश्नांची उत्तर देणारा हा कृतिशील आदर्श युवा नेता कुमार राजदादा भोईर यांच्याद्वारे ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. खंबीर साथ आहे. नामवंत खेळाडू याच अधीर आराध्या स्पोर्ट्स टेंबोळेचे करणदादा पाटील असतील,
मनोहरजी पाटील असतील, चाळके सर ते देखील या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अन्य बरीचशी नाव आहेत मंडळी, त्या सगळ्यांचं योगदान आहे. म्हणूनच इतक्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा हे सर्व आमचे आयोजक अर्थातच अधिर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे हा संघ या ठिकाणी आणि राजदादा भोईर, करणदादा पाटील हे सर्वजण आयोजित करू शकले. नेक्स्ट इयरमध्ये बऱ्याचशा काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तालुका निहाय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. खुल्या गटातील देखील संघांना इथे जरूर आमंत्रित केलं जाईल. ग्रामीणचं क्रिकेट आहे, 2 गाव एक, ही देखील एक संकल्पना आपण नेक्स्ट इयर पाहणार आहोत. आणि टेंबोडीची स्पर्धा म्हटली संदेश दादा की इथे प्रेक्षकांना कधी बोलवण्याची गरज लागत नाही. 4 जरी वाजले सकाळचे तरी प्रेक्षक उपस्थित असतात. ऑनलाईन देखील तितकेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतात. ज्या दर्जाचं आयोजन दरवर्षी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. ऑनसाईडला बॉल चाललेला आहे. मॅचमध्ये फक्त सध्याच्या घडीला फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, प्रेक्षकांच्या नजरही नसतील. आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव मात्र आता जॅकेट्स काढून वॉर्मअप करतील. क्वार्टर फायनलची लढत खेळायचे 2 मॅचेस त्यांनी जिंकला. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. ध्रुवला सध्या आपण मैदानाचा आत पाहतोय. चान्स अशीच भेटते, तिथे तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा असतो, त्यानंतर तुम्ही वरती खेळता. छोट्या छोट्या चान्सेसला तुम्हाला ग्रॅप करावं लागतं. हवे त्या बॉल खवसला, फील्डर थोडासा दूर, बॉल तर वळणारच होता स्वाभाविकपणे. डाव्या हाताला 1 धाव. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावा सध्याच्याकडे धावा फलकावरती. अंतर फार आहे. धावांचं ते अंतर किती कमी केलं जाईल आणि किती धावांचा फरकाने सामना जितू 11 जयनुमान नेरे संघ जिंकणार आहे. वेगवान बॉल होता इथे जरूर, जो विकेट कीपरकडे गेलेला आहे. शेवटचे 2 बॉल फक्त आता. 1 साइडेड मॅच इथे पाहायला मिळाली. रोशनला स्टार्ट करता आलं नाही. नितेशची विकेट लवकर पडली. देन आपण बघितलं होतं बॅटर सतीश मिसाळ असेल, ओमकार केणी असेल. आता तर मॅच संपलेले. ध्रुव आणि सुलभ फक्त इथे 2 बॉलवरती एक्सपेरिमेंट करतील. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, इकडे वेगवान बॉल होता, विकेट कीपरकडे गेलाय. प्रेशर नाहीये, फ्री माइंड बॉलिंग करतात आणि जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला दक्षकडून. अपकमिंग यंग टॅलेंट आहे नेरे गावचं, प्रमोट करतात आणि अशा स्पर्धांमधून त्यांनाही संधी मिळते जो काही मानसिक दबाव असतो तो दूर करण्याची. खोलात बॉल आणि अर्थातच हा सामना संपला. आता अभिनंदन टीम जितू 11 जयनुमान नेरे. जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील आपल्याला जरूर सचिन आदित्य दोघेही चमकत असताना पाहायला मिळाले. मॅच समरी सध्या तरी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. 27 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकला जितू 11 जयनुमान नेरे संघाने. हार्दिक अभिनंदन दोन्ही टीमचे कॅप्टन युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि जयनुमान जितू 11 नेरे. टॉससाठी तुम्हाला लगेचच यायचं आहे. आमचे महागुरू पुन्हा एकदा तुमच्या सोबत असतील. आजच्या रजनीच्या शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल. थँक्यू पुन्हा एकदा करणदादा पाटील, राजदादा भोईर, मनोहरदादा पाटील, ऑल टीम, अधिर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे, आमचे स्कोरर सुदर्शनजी पाटील, महागुरू गडगे सर, त्यासोबत दीपकजी पाटील सर, प्रवीणजी गायकर सर आणि ऑल क्रेडिट द्यावंच लागेल ते आमच्या ऐकवेरा इव्हेंटचे संदेशदादा शेळके यांनाही आणि ऑल कॅमेरामॅन तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. डिस्क जॉकी वळत आता आपण या मात्र टॉसकडे आजच्या रजनीच्या शेवटच्या मॅचचा. थँक्यू. चला, जयनुमान क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाचं अभिनंदन.